नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. पुणे जिल्ह्यातील धरणात 80% पाणीसाठा. ग्रामीण शेती व्यवसायाला मोठी चालना. 1000हून अधिक शेतकरी उत्पादक संस्थांनी पार केली 1 कोटीची उलाढाल. 2006 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा निर्णय. 11 आरोपींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता. कृषी मंत्री कोकाटे आणि वाद. ओसाड गावाच्या पाटीलकीपासून रम्मीपर्यंत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ विधान परिषदेमधून व्हायरल. खरीप पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद. सातारा जिल्ह्यात 56 लाखाचे दूध अनुदान प्रलंबित. केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे महागाई नियंत्रणात. केंद्रीय अर्थमंत्र्यांचं लोकसभेत उत्तर. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू. 21 ऑगस्टपर्यंत कामकाज चालणार. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये पीक विम्याकडे शेतकऱ्यांचा काना डोळाच. पहलगामाचा दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर होणार संसदमध्ये चर्चा. खानदेशात एकीकडे पावसाची तूट तर युरियाची खानदेशात टंचाई. कांदा खरेदी केंद्रावर नियंत्रणासाठी राज्य सरकारची दक्षता समिती. पावसामुळे राज्यातील द्राक्ष पीक संकटात. शहादा तालुक्यात खरीपाची 90% पेरणी पूर्ण. सांगलीमधील जतमध्ये पाणीसाठ्यात 16% वाढ. खानदेशात 8 दिवसापासून पावसाची उघडीप. राज्यात 357 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला मिळणार नवी इमारती. नांदेडला पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली. रत्नागिरी जिल्ह्यात भात शेतीचे 36,726 हेक्टरवर लागवड. पूर्णा तालुक्यात सोयाबीन पिकांनी माना टाकल्या. पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल. मराठवाड्यात जायकवाडी वगळता इतर धरणामध्ये ठणठणाट. अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.